नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या डी मराठी चॅनलवर. आज आपण एका अतिशय पवित्र आणि चमत्कारिक प्रवासाला निघणार आहोत. तिरुपती बालाजी म्हणजेच भगवान व्यंकटेश्वर यांच्या दर्शनाला. तिरुपती बालाजी मंदिर हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. करोडो भाविक दरवर्षी येथे येतात आणि प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा असते, भगवान बालाजीच्या दर्शनाने आपलं जीवन धन्य व्हावं. आजच्या या व्हिडिओत आपण तिरुपती बालाजीच्या मंदिराचा इतिहास, त्यांचं महत्त्व, दंतकथा आणि भक्तांचे अनुभव जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा पवित्र प्रवास. भाग 1. तिरुपती बालाजी मंदिराचा इतिहास. तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तिरुमला डोंगरावर आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या व्यंकटेश्वर स्वरूपाला समर्पित आहे. अशी मान्यता आहे की भगवान विष्णूंनी येथे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी अवतार घेतला. मंदिराचा इतिहास सुमारे 2000 वर्षांपेक्षा जास्त जुना आहे आणि याचा उल्लेख पुराणामध्येही सापडतो. मंदिराची स्थापना कधी झाली याबद्दल स्पष्ट पुरावे नाहीत, पण 9व्या शतकापासून येथे भक्तांचा राबता आहे. पल्लव, चोल आणि विजयनगर साम्राज्यांनी मंदिराच्या विकासात मोठा वाटा उचलला. स्थापत्यकला. मंदिर हे द्रविड स्थापत्य शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे. गोपुरम, मंडप आणि मूर्ती याचं वैशिष्ट्य पाहण्यासारखं आहे. प्रसिद्धी. आज तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दररोज लाखो रुपये दान येतात आणि याचा उपयोग सामाजिक कार्यासाठीही केला जातो. भाग 2. तिरुपती बालाजीच्या दंतकथा. तिरुपती बालाजीशी संबंधित अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही खास गोष्टी आपण जाणून घेऊ. श्रीनिवास आणि पद्मावती. भगवान व्यंकटेश्वर यांना श्रीनिवास म्हणूनही ओळखलं जातं. अशी कथा आहे की भगवान विष्णूंनी भक्तांना मुक्ती देण्यासाठी तिरुमला पर्वतावर अवतार घेतला. त्यांनी देवी पद्मावतीशी विवाह केला आणि त्यासाठी त्यांनी कुबेराकडून कर्ज घेतलं. म्हणूनच आजही भक्त आपल्या नवसापोटी दान देतात, जेणेकरून भगवानांचं कर्ज फिटेल. 7 डोंगराचं महत्त्व. तिरुमला डोंगराला 7 डोंगर म्हणतात, जे भगवान शेषनागाचं प्रतीक मानलं जातं. यामुळे तिरुपतीचं धार्मिक महत्त्व आणखी वाढतं. भाग 3. भक्तांचे अनुभव आणि चमत्कार. तिरुपती बालाजीच्या चमत्कारांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. भक्तांचं म्हणणं आहे की येथे मनापासून मागितलेलं सर्व काही पूर्ण होतं. काही प्रसिद्ध अनुभव. नवस पूर्ण होणे. अनेक भक्तांनी सांगितलं की त्यांनी मंदिरात नवस केला आणि त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या. मग त्या नोकरी असो वा विवाह असो या आरोग्याच्या समस्या असो, येथे सर्व काही समस्या दूर झाले. लाडू प्रसाद. तिरुपतीचा लाडू प्रसाद हा जग प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की हा प्रसाद खाल्ल्याने मनाला शांती मिळते. दर्शनाचा अनुभव. दर्शनासाठी तासनतास रांगेत उभं राहिल्यावरही भक्तांना थकवा जाणवत नाही, कारण बालाजीच्या दर्शनाने सगळं काही विसरायला होतं. भाग 4. तिरुपती दर्शनासाठी मार्गदर्शन. तुम्ही जर तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जायचा विचार करत असाल तर काही महत्त्वाच्या टिप्स तुमच्यासाठी. ऑनलाईन बुकिंग. TTD तिरुपती तिरुमला देवस्थान च्या वेबसाईटवर दर्शन आणि निवासाची बुकिंग करता येते. दर्शनाचे प्रकार. सर्वसामान्य दर्शन, विशेष दर्शन आणि सुप्रभातम दर्शन असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. काय घ्यावं? मंदिरात प्रवेश करताना ओळखपत्र, बुकिंग तिकीट आणि साधे कपडे घालावेत. नवस आणि दान. भक्त आपल्या इच्छेनुसार केस, सोनं, चांदी किंवा पैशाचं दान करतात. मंदिराचा प्राचीन इतिहास. तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात तिरुमला येथील 7 डोंगरावर वसलेलं आहे. हे मंदिर भगवान विष्णूंच्या व्यंकटेश्वर स्वरूपाला समर्पित आहे. मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे आणि याचा उल्लेख वैदिक ग्रंथ आणि पुराणांमध्ये आढळतो. भविष्य पुराण, वराह पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये तिरुमलाच्या
पवित्रेचं वर्णन आहे. असं मानलं जातं की भगवान विष्णूंनी कलियुगात भक्तांना मुक्ती देण्यासाठी येथे अवतार घेतला. प्रारंभिक काळ. मंदिराची स्थापना नेमकी कधी झाली याबद्दल स्पष्ट पुरावे नाहीत, परंतु पुरातत्वीय आणि साहित्यिक संदर्भानुसार हे मंदिर 2000 वर्षांहून अधिक जुने आहे. काही विद्वानांचं मत आहे की पहिल्या शतकापासून येथे पूजा होत होती. प्राचीन उल्लेख तमिळ संत कवी आलवार यांनी 6व्या ते 9व्या शतकात तिरुपतीच्या वैभवाचं वर्णन आणि आपल्या भक्तिपर भजनांमध्ये केली आहे. यामुळे मंदिराचं धार्मिक महत्त्व वाढलं आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या विकासात अनेक राजवंशांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 9व्या शतकापासून मंदिराला राजकीय आणि आर्थिक पाठबळ मिळालं, ज्यामुळे त्याची प्रसिद्धी आणि वैभव वाढलं. पल्लव राजवंश. 9व्या शतकात पल्लव राजांनी मंदिराला दान दिलं आणि त्याची रचना मजबूत केली. त्यांनी मंदिराच्या आसपासच्या परिसराचा विकास केला. चोळ राजवंशांनी मंदिराला सोना, चांदी, इतर दागिने आणि जमीन दान दिले. त्यांच्या काळात मंदिराचं स्थापत्य अधिक भव्य झालं. विजयनगर साम्राज्य. 14व्या ते 19व्या शतकात विजयनगर राजांनी मंदिराला सर्वाधिक योगदान दिलं. राजा कृष्णदेवराय यांनी मंदिराला सोन्याचे दागिने, रथ आणि संपत्ती दान दिली. त्यांनी मंदिराच्या गोपुरम आणि मंडपाचं बांधकाम केलं. इतर योगदान मराठी, नायक आणि ब्रिटिश काळातही मंदिराला दान मिळत राहिलं. यामुळे मंदिराचं आर्थिक आणि धार्मिक महत्त्व वाढलं आहे. मित्रांनो, तिरुपती बालाजीच्या या पवित्र प्रवासामध्ये तुमच्या मनाला नक्की शांती मिळाली असेल. भगवान व्यंकटेश्वर आपल्या सगळ्यांना सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचे अनुभव शेअर करा आणि आमच्या डी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय श्री व्यंकटेश्वर. धन्यवाद.